नमस्कार. माहितीये, कधीकधी अगदी साध्या गोष्टीतून आपल्याला आयुष्याचं मोठं रहस्य कळतं. आज आपण अशाच एका मुंगीच्या आणि तिच्या साखरेच्या मेजवानीच्या गोष्टीतून एक खूप महत्वाचा धडा शिकणार आहोत. हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो, नाही का? की सगळं काही व्यवस्थित आहे, पण तरीही तो खरा आनंद का मिळत नाही? याचं उत्तर कदाचित दोन मुंग्यांच्या या छोट्याशा गोष्टीत लपलेलं आहे. चला तर मग बघूया. तर ही गोष्ट आहे भव्य विंध्याचल पर्वतावरची. तिथे ना दोन मैत्रिणी राहायच्या, पण त्यांची दुनिया एकमेकांपेक्षा अगदी वेगळी होती. जरा विचार करा, तो विशाल विंध्याचल पर्वत आणि तिथे राहणाऱ्या दोन मुंग्या. त्यांचं आयुष्य एकमेकांपेक्षा खूपच वेगळं होतं, कारण एक राहत होती उत्तरेला तर दुसरी दक्षिणेला. आणि या दोघींमध्ये जमीन अस्मानाचा फरक होता. म्हणजे बघा, उत्तरेकडची मुंगी राहायची साखरेच्या खाणीत. तिच्या आयुष्यात सगळीकडे फक्त गोडवाच गोडवा. आणि दुसरीकडे दक्षिणेकडची मुंगी होती मिठाच्या खाणीत. तिला फक्त खारटपणाचीच सवय. म्हणजे अक्षरशः त्यांच्या जगण्याची चवच वेगळी होती. मग काय झालं, एके दिवशी साखरेच्या खाणीतल्या मुंगीला आपल्या मैत्रिणीची आठवण आली. तिने लगेच एक प्रेमळ निमंत्रण पाठवलं. ती म्हणाली, "अगं, तू त्या मिठाच्या खाणीत काय करतेयस? इकडे माझ्याकडे ये. इथे बघ किती साखर आहे. ये आणि आपलं तोंड गोड कर, आयुष्य सफल कर." किती छान विचार होता, नाही का? निमंत्रण तर स्वीकारलं गेलं, पण खरी गोष्ट तर पुढे घडली. त्या पाहुण्या मुंगीचा प्रवास कसा होता आणि त्या मेजवानीत तिच्यासोबत असं काय घडलं की ती गोंधळून गेली? चला, आता तेच बघूया. तर पाहुण्या मुंगीने मोठ्या आनंदाने ते निमंत्रण स्वीकारलं. सकाळी लवकर उठून तयारी करून ती थेट मैत्रिणीच्या घरी पोहोचली. आणि मग काय, दिवसभर तिने त्या साखरेच्या खाणीत फिरून तिथल्या गोडव्याचा मनसोक्त आस्वाद घेतला. आता खरी गंमत तर इथेच आहे. जरा विचार करा. जिथे फक्त आणि फक्त साखर आहे, तिथे दिवसभर राहिल्यावर चव कशी लागेल? साहजिकच गोडच, बरोबर? पण थांबा, गोष्टीत एक ट्विस्ट आहे. संध्याकाळी जेव्हा ती परत जायला निघाली, तेव्हा ती आपल्या मैत्रिणीला काय म्हणाली माहितीये? "ताई, तू माझी फसवणूक केलीस. तुझ्याकडे साखर नव्हतीच, मग मला बोलावलंस कशाला?" हे ऐकून यजमान मुंगीला तर धक्काच बसला. अरे, आपल्या साखरेच्या खाणीत खारटपणा आला कुठून? आणि आता आपण ह्या कथेच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे आलो आहोत. तो एक छोटासा क्षण जिथे सगळं सत्य समोर येतं. चला बघूया काय घडलं ते. त्या यजमान मुंगीने जरा निरखून पाहिलं आणि तिला खरी समस्या दिसली. ती म्हणाली, "अगं वेडे, तुझ्या तोंडात बघ, मिठाचा खडा अडकलाय." हो, अगदी बरोबर. घरातून निघताना तिने तोंडात ठेवलेला तो मिठाचा छोटासा खडा, तोच सगळ्या समस्येचं मूळ होतं. आणि हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे. विचार करा, त्या एका लहानशा मिठाच्या खड्यामुळे साखरेच्या खाणीत असून सुद्धा तिला त्या गोडव्याचा अनुभवच घेता आला नाही. म्हणजे बाहेरच्या गोडव्यावर तिच्या आतल्या खारटपणाने मात केली होती. तर आता ह्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन याचा आपल्या आयुष्याशी काय संबंध आहे ते समजून घेऊया. कारण खरं तर ही फक्त मुंग्यांची गोष्ट नाहीये, ही आपल्या सगळ्यांची गोष्ट आहे. बघा, या कथेचा खरा अर्थ थेट आपल्या आयुष्याला लागू होतो. त्या मुंगीच्या तोंडातला मिठाचा खडा म्हणजे काय? तर त्या आहेत आपल्या मनातल्या जुन्या नकारात्मक सवयी आणि संस्कार. साखरेची मेजवानी म्हणजे आयुष्यात मिळणारा आनंद. आणि जशी ती मुंगी त्या गोडव्याची चव घेऊ शकली नाही, तसंच आपणही आपल्या मनातल्या त्या खारटपणामुळे जीवनातला खरा आनंद अनुभवू शकत नाही. खरं सांगायचं तर ह्या एका वाक्यात या संपूर्ण कथेचं सार आहे, की समस्या बाहेरच्या जगात नसते, ती आपल्या आत असते. आपण आतमध्ये काय जपून ठेवलं आहे यावर सगळं अवलंबून असतं. आपला आतला खारटपणा आपल्याला बाहेरच्या गोडव्याचा अनुभवच घेऊ देत नाही. मग प्रश्न येतो की यावर उपाय काय? या गोष्टीतून मिळालेला धडा आपण आपल्या आयुष्यात कसा वापरू शकतो? चला, या शेवटच्या भागात तेच पाहूया. ह्या कथेचा जो बोध आहे तो ह्या एका वाक्यात अगदी स्पष्ट होतो. जोपर्यंत जुन्या कुसंस्कारांचा त्याग होत नाही, तोपर्यंत ईश्वरीय आनंदाची अनुभूती शक्य नाही. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की जोपर्यंत आपण आपल्या मनातले ते मिठाचे खडे म्हणजे आपले जुने नकारात्मक विचार आणि सवयी काढून टाकत नाही, तोपर्यंत खऱ्या आनंदाची चव घेणं शक्यच नाही. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. प्रत्येकाच्या मनात असा कोणता मिठाचा खडा अडकलेला असतो?
अशी कोणती जुनी सवय, कोणता विचार किंवा कोणती भीती आहे जी आपल्याला जीवनातला खरा आनंद अनुभवण्यापासून दूर ठेवतेय? नक्की विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?